विषय असा आहे की पिपानी आणि ट्रायम्पेटला याला जवळपास 11,500 ते 12,000 मतं गेलेत. त्याच्यामुळं नाही तर फक्त आणि फक्त 20,000 मतांच हा मतदारसंघ आपल्याला मायनस आहे. मागच्या वेळेस लोकसभेला 71-72 हजारांना मायनस असताना इथला आमदार 24,000 तुम्ही निवडून दिला. मग आता फक्त 32,000 नाही. मग आता तर एकावर एक फ्री करू आपण. विधानसभेला एक निवडून आणून विधान परिषदला एक डबल निवडून आणू. अशा पद्धतीची खुणगाट तुम्हाला आम्हाला मांडायची. आणि आपण सर्वांनी काम करताना हा तालुका तसा विचार केला तर पवार साहेबांवर खूप प्रेम करणारा तालुका आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघ सुद्धा आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारा तालुका आहे. पवार साहेब कधीही म्हणत असतात, कधी भेट झाली, कधी विषय आला की तुमच्या आष्टी पाटोद्याचा विषय आला की ते म्हणतात की आष्टी पाटोदा तालुका माझा आहे. म्हणजे एवढं प्रेम साहेबांचं सुद्धा तुमच्यावर आहे. आणि तुम्ही सुद्धा 9ला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार दिला, परत 14चा अपवाद वगळता 19ला दिला आणि आता 24ला परत पवार साहेबांनी नवीन पक्षाचा नवीन आमदार आपल्याला करायचा आहे. आणि याच्यासाठी ही जेवढे सगळे आमदार इच्छुक आहेत तेवढ्या नाही माझी विनंती आहे की सगळ्या जणांनी आत्ता सुरू करा पेरायला. पेरलं नाही तर मग कसं पेरावं लागेल का नाही, आत्ताच चालू करा. मग मला मारते इनच सोडा. पण या सर्व गोष्टीतून तुमची सर्वांची ताकद काय पाहिजे तर आपल्या सर्व कार्यकर्ते, या सरकारची उदासीनता याच्यासाठी आहे. मी बोलताना बऱ्याच वेळेस म्हणत असतो, आता जी महायुतीचं सरकार आहे या सरकारला तुमचं आमचं काही देणं घेणं नाही. त्यांचं गणित एकावरच लावतात की आपल्या 31 जागा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराजित झाल्यात म्हणजे आपलं आता सरकार जाणार आहे हे त्यांना नक्की कळालंय. आणि त्यांना सर्वे करून घ्यायची लय हौस असते. म्हणजे सर्वे भरपूर सर्वे करून घेतात. शिवसेना शिंदे गटाचा सर्वे वेगळा, आपल्यातून गेलेल्यांचा सर्वे वेगळा आणि भाजपचा तर आणखी चौथा. असे सर्वे करतात आणि त्या सर्वेवर लय नादी लागतात. आणि त्या सर्वेच्या नादी लागूनच यांच्या 31 जागा गेल्यात. त्याच्यामुळे यांची जागा यांना आता माहिती आहे की आपली जागा कुठे, तर राजकर्ते म्हणून मुंबईत नाही तर आता आपली घरी जागा आहे असं त्यांना कळालंय. त्याच्यामुळे ती काही करायला तयार आहेत. कुछ भी करो लेकिन सत्ता सांभाळो. म्हणजे काय करायचं ते करा. मग ती लाडकी बहीण, आता लाडक्या बहिणीचा एवढाच पुळका होता, लाडकी बहीण म्हणून आमच्या महिलांचा सन्मान करायचा होता, महिलांना एवढं न्याय द्यायचा होता, तर 1 वर्षापूर्वी चालू करायची कुणी अडविलं आता होय. आणि त्याच्यासाठी वेटीस धरून निवडणूक प्रक्रिया सुद्धा आणखी 1 महिनाभर पुढे लांबवायची का काय. आणि आत्ताच मग अमोलदादांनी केसमध्ये सांगितलं की काहीतरी 34,000 अर्ध पोर्टल आले, त्याच्यापैकी 19 लोकांनाच पगार काही मिळालं मानधन. आता हे जर एवढं मोठं गफला आहे तर मग काय जुमलेबाजीचं सरकार आहे. एक गोष्ट पाळणार नाही. आपल्या इकडे बघा त्रस्त कशाने जरा शेतकऱ्याला शेतकरी सन्मान योजना काढली, 6,000 रुपये मिळाले. कधीतरी मिळणार, कधीतरी देणार, ती सरकार देणार. एवढ्या सरकारनी या शेतकऱ्यासाठी योजना काढली. 6,000 यांचे 6,000 त्यांचे 12,000 देणार. तुमच्या खताचा भाव किती आहे, सोयाबीनचा भाव किती आहे, तुमच्या कापसाचा भाव किती आहे. कापसाचा भाव वाढत नाही, सोयाबीनचा भाव वाढत नाही, हरभऱ्याचा भाव वाढत नाही आणि भाव मात्र वाढतो खताचा. बघा मागच्या 10 वर्षापूर्वी सोयाबीनचा भाव मला चांगलं आठवतंय. गळ्यात टाळ घेऊन ही आमचे ढोंगी देवेंद्र फडणवीस, ती एक पाशा पटेल एक आणि आपल्या पडलेल्या उमेदवार एक टाळ घेऊन, बरं खरे का नाही, दिंडी काढली. काय असं घशातून रक्त येऊस तर आमचे मित्र म्हणत असते तिकडे गेल्याला. तर ते तुम्हाला सांगतो, तर घशातून रक्त येईपर्यंत ते वरडून सांगायचे कापसाला 10,000 रुपये भाव दिलाच पाहिजे, सोयाबीनला 8,000 भाव दिलाच पाहिजे, हरभऱ्याला 7,000 रुपये भाव दिलाच पाहिजे आणि खताचे भाव कमी केलेच पाहिजे. आता तुम्हाला कुणी अडवलं? 10 वर्ष सरकार तुमचं केंद्रात आहे, राज्यात आहे, पार कुठं गल्ली टू दिल्ली तुमचंच आहे. मग आता कुणी अडवलं होतं? तरी आमच्या शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. उलट काय केलं, कांद्याची निर्यात बंदी केली. कांद्याला निर्यात बंदी केली. निर्यात बंदी उठवली तर फक्त लाल कांदा आणि पांढरा कांदा फरक करून फक्त गुजरातचाच कांदा जाईल याच्यासाठी काम केलं. म्हणजे तेही आपल्या कुठल्या जिल्ह्याचा गेला नाही. आपल्या या मतदारसंघात सुद्धा कांदा आहे, याच्यासाठी कुठं काम केलं नाही.
मग उलट काय केलं तर त्यांना निर्यात शुल्क वाढवलं आणि निर्यात शुल्क वाढवल्याच्या नंतर आता आपल्या जे जिल्ह्याचा कांदा असेल किंवा आपल्या राज्याचा कांदा असेल आपल्या देशाचा कांदा असेल ती निर्यातच होत नाही. त्याचं कारण काय? यांना दोन खेळ करायचे त्याच्यामध्ये. एक खेळ असा की आपल्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला नाही पाहिजे, एक मुद्दा. दुसरा मुद्दा की पाकिस्तानच्या लोकांना सांभाळायचंय. इथे हे म्हणायचे की पाकिस्तान को हम ऐसा करेंगे वैसा करेंगे आणि पाकिस्तानच्या शेतकऱ्यांचा कांदा जगात जाऊन विक्री होतोय आणि पाकिस्तानला भाव मिळतोय, शेतकऱ्यांना भाव मिळतोय आणि यांनी निर्यात बंदी घातली आणि निर्यात शुल्क वाढवून आपल्या शेतकऱ्याचं कंबरड मोडलं. एवढंच नाही, माझं संपायच्या अगोदर बोलतो. सगळं सगळं चिंता नका करू, पण सगळं 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 बोलतो. आता काय सांगितलं साहेबांनी तसं सगळा विषय. या कांद्याची निर्यात बंदी करून एवढ्यावर भागलं नाही, यांचं पोट भरलं नाही. मागच्या वर्षी 7 डिसेंबर 23 रोजी यांनी एक या रंगाबिलाने 3 वळीचंच एक पत्र काढलं. साखर कारखान्याचं ज्यूस टू इथेनॉल बंद, साखर एक्सपोर्ट बंद. जगामध्ये साखरेला भाव आहे आज 52 रुपये किलो. कोण्या शेतकऱ्याचं कोण्या माणसाचं बजेट कोलमडतंय? जर तुम्ही समजा साखरेचा भाव आज 40 रुपये आहे आणि जर तुम्ही 15 रुपये वाढले 55 रुपये घेतली, कुणाचं वाटोळ होत आहे? किती किलो साखर लागते एखाद्याला सांगा बरं. तुमच्या घरात किती किलो साखर लागते? 5 किलो. 5 किलोने किती रुपये झाले? 15 पाची 75. 75 रुपयाचा चहा तर आमचा मजुरी करणारा बहादर सुद्धा लोकांना पाचतो. जी शेतात असेल, कुठं मजुरी कामगारावर असेल, कुठं जी मजुरी कामगार जो करणार आहे, ऊसतोड मजूर जी मजुरी करतो तो ऊसतोड लावणारा मजूर सुद्धा 75 रुपयाचा चहा महिन्याला नाही दिवसाला पाचतो. आमचा एवढा दिलदार शेतकरी आणि शेतमजूर आहे आमचा. आणि या 75 रुपयाचं बजेट कोलमडतंय महिन्याला. 75 रुपये जास्त लागले म्हणून कुणाचं बजेट कोलमडतंय? पण यांना याच्या जर पैसे ते इथेनॉल बंदी केली नसती तर शेतकऱ्याला ऊसाच्या सुद्धा भाव जर कोणी 2700, मी माझ्या कारखान्याचा 2750 भाव दिला, FRP पेक्षा 300 रुपये जास्त दिलाय. ते बीड जिल्ह्यातला मराठवाड्यातला एकमेव कारखाना आहे की ज्या कारखान्यानं FRP ज्याची 2450 येते त्यानं 2750 रुपये भाव दिलाय. आणि तेच जर इथेनॉल तुम्हाला मिळाले की नाही तुमच्या इथं, तेच तुमच्या ही जर इथेनॉल बंदी केली नसती तर आणखी 150 रुपये भाव देता आला असता. मग कुणाचं नुकसान केलंय? 150 रुपये टनाला हाणता आणि इकडे म्हणता 75 रुपये तुम्हाला महिन्याला लागते. मग ही किती म्हणजे यांना काही नाही घेणं देणं. यांना शेतकरी कळत नाही का शेतकरी मारायचा? शेतकऱ्यांसाठी धार्जिन असणार हे सरकार नाही. महिलांसाठी श्रावण बाळ निराधारांच्या जेवढ्या काही बैठका जेवढे फॉर्म आहेत अहो तेवढे सुद्धा काढले असते तर तुम्ही ह्याच्यातल्या निम्या अर्ध्या महिला तिथं सुद्धा ऍडजस्ट झालेल्या असत्या. त्यांची पगार देत नाही, त्यांच्या मिटिंगा घेत नाहीत, त्यांच्या वेळेवर पेमेंट जाईना आणि तुम्ही आता लाडकी बहीण काढली. त्याच्यानंतर दुसरं आणखी एक बघितलंय की आम्ही वीज बिल माफ करणार. किती वेळेस केलं? आदरणीय आताचे अर्थमंत्री जे सांगतायत, मागही आपण अर्थमंत्री अर्थाने एकदा प्रयोग करायचा म्हणलात, कुठे गेलं पुढं? आज तुम्ही सगळं एवढं करताना वीज बिल माफ करायचं फक्त निवडणुकीतच का? मागच्या 2 वर्ष झालं तुमचं सरकार आहे. 2 वर्षापूर्वी केलं असतं तर कुणी अडवलं असतं. पण या गोष्टी यांना ह्याच्याशी काही देणे घेणं नाही. फक्त एकच आहे की फसव्या योजना, फसवा आश्वासनं आणि आपल्याला एडेत काढणे आणि एडेत काढून सत्ता काबीज करणे हे त्यांचं ध्येय आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल तर याच्यापासून जागरूक राहावं लागेल आणि ही फसवी योजना कशी आहे हे सांगितलं पाहिजे. मी मग जसं म्हणलं शेतकऱ्याला सन्मान योजनेत 12,000 दिले जातात आणि तुमच्या खात्याच्या 2 बॅगमध्येच 12,000 वाढवले. 2 क्विंटल मध्ये 6,000 खताचा भाव वाढला. पण तुम्हाला बघा किती जरी कमी 3 एकर जमीन जरी असली तरी तुम्हाला कमीत कमी 6 क्विंटल तरी खत लागतो. मग प्रत्येक खतामध्ये तुम्हाला इकडे वाढवून किती घेतायत? 30,000 रुपये आणि देतात किती तर 12,000 रुपये. आता ह्या तुम्ही पुन्हा काहीतरी लाडका भाऊ बी घ्यावले. ते त्यांच्या स्टाईलमध्ये बोलतात मुख्यमंत्री आपले. लाडके बहीण काय म्हणता? भाऊ मागत होता, भाऊ बी घ्या. आता भाऊ कुठून दिला लाडका म्हणलं? दिस टायपंड ही योजना तर अगोदरचीच आहे ना, तुम्ही नवीन कुठं दिलंय काय? ज्या याला तुम्ही बोलणार होते ते अगोदरच, फक्त त्याला काहीतरी शब्द फिरून वापरणार आणि घुमजाम करणार. त्याच्यात नंतर आता त्यांनी एक वेगळा खेळ केला. शासन जेवढ्या योजना करतंय या योजना तिथं पुरवायसाठी म्हणजे समजून सांगायच्या ग्रामीण भागात जाऊन किंवा शहरी भागात जाऊन शासनाच्या काय योजना आहेत याच्यासाठी काही लोक नेमायचे.
ते किती दिवस? मी म्हणतो त्यांना परमनंट करा ना. एवढ्या आशा वर्कर्स आहेत आमच्या, त्यांना परमनंट करत नाहीत. तुमच्या एवढे पोलीस पाटील आहेत, त्यांचे पद किती रिक्त आहेत, ते करत नाहीत. आणि तुम्ही ह्याला आम्ही एक दूत नेमायचा आणि त्या दूताने जाऊन, म्हणजे किती दिवस? 3 महिने. इलेक्शन आहे तोपर्यंत, म्हणजे 3 महिने ह्यांना लालूच द्यायची, आपण पगार देतो दाखवायचं. पण माझ्या बहादर सर्व बहिणी सुद्धा पैसे घेत्याल आणि मत आपल्यालाच देणार, कारण त्यांना माहित आहे ही तुमच्या घरातलं जोड द्यायला, आपल्या खिशातलं आहे, ही सर्वांचं, तुमचं आमचं सर्वांचं आहे. त्याच्यामुळे या गोष्टीला कुणीही बळी पडणार नाही. आणि सर्वजण आपण सर्व बहादर आहात. या मतदारसंघाची आपल्याला एकदा दाखवून द्यायचा इतिहास. या मतदारसंघात सुद्धा आदरणीय पवार साहेबाची पार्टी फोडल्यानंतर सुद्धा पवार साहेबाचा इथं आमदार होतो. आणि या लोकांनी दाखवून दिलं. तुम्ही मागच्या वेळेस आम्ही 70-72 हजारांना मायनस होतो, पण आता 32,000, 40,000 मतं कमी केलेत. 40 नाही तर उलट आणखी 12,000 ते बाहेर गेलेले. असं जर विचार केला तर तुम्ही जवळपास 50,000 मतं ते 50-52,000 मतं तुम्ही कमी केलेत. तुमचं खरोखरच सलोट आहे. मलाही वाटलं नव्हतं की आष्टी विधानसभा मतदारसंघात एवढी कमी प्रमाण आपल्याला मार्जिनचं येईल, किंवा जे 32,000नच मायनस होत. मला वाटलं 50,000, कारण तिथं 2-2 आमदार आजी माझी आता काय झाले ती सगळे ती सांगत होते 40,000च्या पुढेच बोला. आता आम्ही बीडचं सांगायचोच नाही, 50-60 पर्यंत जाऊ, ते म्हणायचं नाही. आमचं आष्टी सत्तेच्या कुठल्या तरी लग्नात एक पीएचं लग्न होतं, तिथं बी म्हणले कुठल्या तरी आमचं आष्टी म्हणले 40-50 हजारांनाच मायनस करणार. पुन्हा तिकडे एक गडी होता, आणि किती आलाय पाठवतेकडे बघते जरा, तुमची चांगली ओळख झाली. पाठवता आष्टीकडे येतंय तिकडून परळीहून, बरं काय मयूर भाई, तुम्हाला कीड लागली तिकडे इकडे आलेले माणसाची, जरा ती ऐका. परळीचे लोक इकडे येलेत ना, ते बी म्हणायचं आम्ही 10 आंबा एक. जसंही तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये सांगायचं लग्नात, तसं एक माजलगावला ती एका कार्यक्रमात म्हणलं, जर समजा म्हणले माझा परळी विधानसभा मतदारसंघ, तिथला आमदार मंत्री नाही बरं का, खाली आहे ना, इकडे येते ते काय म्हणले की जर काही झालं तर मी चौकात फाशी घेईन, 1 लाखच मताची लीड म्हणले आमच्या ताईला. जेव्हा गपकन 75,000वर झाली, मग आता फाशी बी घेतली नाही आणखी. बोगस, एवढं बोगस. किती बोगस केलं? 1 लाख. आणि लीड किती घेतली? मग कितीने प्लस आहेत आपण तिथं? मग तुमचं गणित पक्का आहे बघा, मला येत नाही. मग आपल्याला तिथला मतदारसंघ सुद्धा निवडून येणार, आता बोगस करता येणार नाही. आता साहेब एक आणखी जिम्मेदारीने सांगतो, एका भूतावर एक विनोदाचा भाग नाही खरा, आपल्या लोकसभेत घडलेला. आमच्या लोकसभेला आदरणीय दादा, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बूथ नंबर असतात आणि त्याला कॅमेरे लावलेले होते. समजा एक 272 नंबरचं बूथ आहे आणि त्या बूथवर कॅमेरा लावलाय. त्या 272 बूथचा कॅमेरा आपल्याला लावलेला आहे. ती समजा इकडे कंट्रोल रूमला जर बघितलं तिथं, तर त्याला दिसतं की 180 बूथ नंबरवर बोगस व्हायलाय, 2च माणसं मतं करावेत. मग 180 बूथ नंबरला जर त्या कंट्रोल रूमहून माणूस पाठवला, यंत्रणा गेली, तिथं बघितलं तर तिथं ती बूथच नाही. 180 नंबरचं बूथच्या ऐवजी तिथं 272 नंबरचा बूथ आहे त्या गावात. म्हणजे एवढं प्लॅनिंग करून त्यांनी एवढा केलं, एवढी मॅनेजमेंट केली की एका बूथचा नंबर दुसरा ह्याला शिडीला दिला. एवढे 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 नीच वृत्तीचे काम करून सुद्धा शेवट विजय आपला झाला. सत्य कभी परेशान होता है लेकिन पराजित नहीं होता. सत्य आपला विजय झाला आणि आपण सत्याचा विजय झाला आणि बजरंग सोनवणेच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबाचा खासदार झाला. आता काही जण आमचे गडी म्हणतायत बरेच कामाच्या बाबतीत, रेल्वेच्या बाबतीत. आता खरंच जर बोलायचं म्हणलं तर केंद्र शासनाच्या अखत्यारीत ज्या ज्या योजना आहेत त्या योजनेवर अंकुश ठेवणे किंवा त्या राबवून घेणे खासदाराचं काम आहे. खरंच सांगितलं पाहिजे का नाही? मग कुणीतरी काहीतरी कुठेतरी काहीतरी म्हणणार, कसं तरी म्हणणार. आता मी काय करणार? मग या सर्व गोष्टीत मी दाखवून दिलं की बीड जिल्ह्याचा खासदार शपथ सभागृहात घ्यायच्या अगोदर मीटिंग घेतो आणि मीटिंग मध्ये जे ठरलं त्याच्याप्रमाणे 9 ऑगस्टला रेल्वेची ट्रायल करून घेतो. याला म्हणायचं काम, असं मला वाटतं. मी माझी पाठ थापून घेत नाही, तुम्ही दिलेल्या मताची ती किंमत आहे. एवढ्या गोष्टी करत असताना एवढंच नाही तर तुमच्या इथला जो आता ज्या रस्त्याचं नाव सांगतायत पैठण पंढरपूर, त्याच्या दुसरा एक आणखी त्या याच्यामध्ये तुमच्या फॉरेस्टच्या याच्यामधून काम चालू नव्हतं, बंद होतं. मी डोंगरगी त्या फॉरेस्टच्या तिथं मी ज्या दिवशी मीटिंग घेतली त्या दिवशी काम चालू करायला लावलं. बडे
त्याच दिवशी करायला लावलं आणि त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जर फोटो नाही आले काम चालू झालेलं तर मी तिथे येऊन बसणार म्हणून सांगितलं आणि त्या दिवशी काम चालू केलं. आता ह्याच्यात काय काय बोगस झालंय काय काय झालंय हेही काढू आणि याच्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरचं बी किती रे कुणाकुणाचे किती मोठे हात आहेत कुठवर लांब ती बी हात आपण सगळे खाली आणू आणि आपलं काम चांगलं करून घेऊ एवढं तुम्हाला सर्वांना शब्द देतो. बरेच विषय आहेत आता ह्याच्यातून सगळे काम करत असताना आपल्या लोकांची अपेक्षा आहे बजरंग सोनवणेचा फोन लागत नाही पण माझे 3 पी आहेत ऐका ना पूर्ण अजून विनंती 3 पी आहेत 3 पी मधल्या तिघांचाही नंबर 24 घंटे चालू असतो. आता काय होतंय की एखादा समजा मी कुठं कार्यक्रमात आहे आता माझ्या पीएचा फोन उचलला त्याने मला द्यावा कसा देता येईल का मग ते म्हणते 5 मिनिटांना लावून देतो. आता काही नवीन बी पी येत ना आम्हाला कुठं राज आसरा आलाय वरून बापाचा होता बाईचा होता भावाचा होता बायकोचा होता म्हणून आम्ही चालवलेला नाही आम्हीच पान तयार केले आम्ही सगळे मिळून. त्याच्यामुळे थोडीशी अडचण आहे भाऊ समजून घ्या. आम्ही तुमच्या सगळ्याच्या घरापर्यंत 1-2 महिने समजून घ्या. विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर जर बजरंग सोनवणेचा फोन नाही लागला तर पुन्हा आपण तोवर जरा मला आणखी काम करायचंय हे सगळं थोडंसं कमी अधिक होईल पण तरी पण तुम्हाला सर्वांना मी सांगितलं तुम्ही मेसेज टाका रात्री 12 वाजतील पण मी झोपायच्या अगोदर त्या मेसेजला उत्तर दिलं नाही असं होतच नाही आणि होई दिलं नाही. ज्याने मेसेज टाकलाय त्यांनी तुम्ही सगळेजण बघा तुम्हाला रिप्लाय आला कुणी एक माणूस सांगा की मी मेसेज टाकला तू नाही दिला उत्तर इथंच उठभाषा लगेच काढू. मग फोन कशासाठी बरोबर आहे फोन समजा कशासाठी फोनचा उचललाच पाहिजे. गुड मॉर्निंग गुड नाईट गुड इव्हिनिंग कस चाललंय आणि रात्री 11 वाजता फोन येतोय पप्पा कसे आहेत बरं आहे काय नाही असंच केलता. मग अशा गोष्टीसाठी तेवढा कामात वेळ घालतायत पण मला काही रात्रीचा नाद नाही मला दुसरा बी काही नाद नाही. मग मोबाईलला काय माहित मग कुणाला काय नाद ते मला काय नाद तसं सर्च बी करा. नाही तसं नाही मला मोबाईलला माहित आहे मला कुणाला काय आहे ते नाना जरा आहे काय असं काय याच त्यांना माहित असेल म्हणलं सगळं दुसऱ्याचं मला नाही. त्याच्यामुळे माझा फोन न दुसरं काही नाही. त्याच्यामुळे तुम्ही थोडा समजून घ्या आणि आपण ठीक आहे तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील का तर 100% पूर्ण करायचा प्रयत्न करणार. जेवढी माझी ताकद आहे तेवढी तुमच्या बरोबर लावणार आणि तुमच्या सर्वांच्या जीवावर मी खासदार झालोय ही मरेपर्यंत विसरणार नाही. आदरणीय पवार साहेबांनी मला तिकीट दिलं आणि तुम्ही मला खासदार दिला. खासदार काय आपलं काय बर ठीक आहे भाऊ या सर्व गोष्टीतून आपण विकासाचे काम करू. जसं रेल्वेचं झालं विमानतळाचं झालं ऊसतोड मजुरावर सुद्धा बोललो. ज्या बीड जिल्ह्याला ऊसतोड मजुरांची ओळख म्हणतात प्रत्येक भाषणात सांगते ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे आमचा. आणि तुम्ही काय केलं मग तुम्ही 40-50 वर्ष पदावर आहेत ना मग तुम्ही ऊसतोड मजुरांसाठी केलं काय बरं आता 10 वर्ष सत्तेत आहेत तेव्हा मग ही काही करायचंच नाही 10 वर्ष जातच नाही आणखी पुढचं आम्हाला द्या आम्ही करतो. अरे एकदा मागचं बघा मागचं काहीच नाही बघितलं पुढं साप आहे सगळं. त्याच्यामुळे ही जनता यावेळेस फसणार नाही. तुम्ही आम्ही सर्वजण आष्टीचा आमदार निवडून देणार का इतक्या हळूच म्हणल्यावर का खरंच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचा तुतारी या चिन्हावरला आमदार तुम्ही निवडून देणार का वा धन्यवाद खूप खूप